बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, समतेचे जनक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, संत भगवान बाबा यांच्या सहित सर्व महामानवांना पहिल्यांदा अभिवादन करतो। सेवा जनशक्ती पार्टीच्या उमेदवारांच्या शुभारंभाच्या सभेमध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या कंधार शहराचे सेवा जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 1B चे सेवा जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय मयूर सावकार नळदकर, प्रभाग क्रमांक 2 च्या आपले अधिकृत उमेदवार सन्माननीय शेख नेहा शेख मखदूम, प्रभाग क्रमांक 7B चे आपले अधिकृत उमेदवार सन्माननीय साईनाथ मळगे, व्यासपीठावर उपस्थित शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, सेवा जनशक्ती पार्टीचे लोहा शहराचे शहराध्यक्ष आमचे पिंटू भाऊ वड्डे, शिवा संघटनेचे लोहा तालुक्याचे तालुका अध्यक्ष रविराज होळगे, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी आताच आपल्या बोलक्या भाषेत आपलं मत मांडलं ते आमचे कंधार मधील सेवा जनशक्ती पार्टीचे कट्टर मावळे साहेबराव राशीवंत, समोर बसलेले ज्येष्ठ समाज बांधव, माता भगिनी, तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। खास करून आमच्या महिला भगिनींचं अभिनंदन करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला, त्यामुळे पहिल्यांदा आपले आभार व्यक्त करतो। नगरपालिका कंधारच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरुवात झाली। आपण सर्वच जण निवडणुका आल्या की प्रस्थापित लोकांच्या गाड्या घोड्या आपण पाहतो। या राज्यामध्ये दुर्दैवानं 5 वर्षाला निवडणूक होणं अपेक्षित असताना सुद्धा 8 वर्षाच्या नंतर ही निवडणूक होते आहे। लोकशाही जिवंत राहिली पाहिजे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो गोरगरिबाला, दीनदलिताला, बहुजनाला, ओबीसीला मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचा वापर करता आला पाहिजे। परंतु देशाची वाटचाल कुणीकडे चालली आपल्याला शोधावं लागणार आहे आणि निवडणुका फक्त धनदांडग्या लोकांनीच लढवाव्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अवस्था आज अशी आहे की 30 घराणे त्यांनीच निवडणुका लढवायच्या, आम्ही फक्त बटन दाबायच्या कामाचे राहिलो। कशासाठी हा देश स्वतंत्र झाला? या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, गोरगरिबाला, दीनदलिताला, सगळ्यांना बाबासाहेबांनी मताचा अधिकार समान दिला। परंतु निवडणुका आल्या की पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं चालू आहे। त्यामुळे गोरगरिबाला विकास मिळत नाही, न्याय मिळत नाही। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा
अशा प्रकारचं दुष्ट चक्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि म्हणून या दुष्ट चक्राला भेदायचं असेल तर सेवा जनशक्ती पार्टी ही जनतेची शक्ती निर्माण करून गोरगरीब दीनदलिताला सेवा देण्यासाठी स्थापन झालेली पार्टी आहे। मला माहिती आहे निवडणुकांचे गणित लोकांची वेगळी आहेत। उमेदवार निवडताना सुद्धा त्या उमेदवाराकडे पैसे किती आहेत हे बघून उमेदवार दिल्या जात आहेत। पण आपण बघितलं सेवा जनशक्ती पार्टीचे तीनही उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, कष्टकरी कुटुंबातले आहेत, ज्यांना वेदना माहिती आहेत, गरिबाच्या व्यथा माहिती आहेत, गरिबांचे प्रश्न माहिती आहेत, अशा प्रकारचे आपल्या पक्षाचे उमेदवार आहेत। आणि या उमेदवारांच्या माध्यमातून आपल्याला विकास साधण्याची आवश्यकता आहे। तो विकास करण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टीचे हे तीनही उमेदवार आपण दिलेले आहेत। मी खरं तर भीमगडावरील गोरगरीब दीनदलित जनतेचे, माय भगिनींचे, तरुण कार्यकर्त्यांचे पहिल्यांदा आभार मानेल। नुकत्याच वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला मला तुम्ही शब्द दिला होता, तो दिलेला शब्द तुम्ही पाळलाय। भीमगडावरून एकजुटीने तुम्ही मनोहर धोंडेला आशीर्वाद दिला, परंतु आपल्याला माहिती आहे 2 तालुक्यातल्या मतदानातून आमदार निवडून जायचा आहे आणि विजयी उमेदवार किंवा आमदार हा कसा निवडून आला, ईव्हीएम मशीनची कशी कृपा झाली, जनतेने मतदान केल्याच्या नंतर सुद्धा मशीनच्या माध्यमातून कसा निवडून आला हे मी आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। आणि मी तुम्हाला दिलेला शब्द माझा विजय झाला नाही म्हणून मला पूर्ण करता आला नाही, पण आता मात्र निवड करण्याचा संपूर्ण अधिकार हा भीमगडावरच्या गोरगरीब दीनदलित मायमावल्या आमच्या माता भगिनी आहेत किंवा कष्टकरी जनता आहे, यांच्या एका मतातून आपल्याला विजय देता येणार आहे। या शहरामध्ये सेवा जनशक्ती पार्टीचे मी फक्त 3च उमेदवार दिलेत। त्यामध्ये आपल्या भीमगड जो भाग आहे, ज्या वार्डामध्ये येतो तो प्रभाग क्रमांक 1 आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये सेवा जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मयूर सावकार नळदकर हे आपल्या समोर उमेदवार म्हणून उभा आहेत। मतदान साधारण 2200च्या आसपास आहे। विधानसभेला 3 लाखापेक्षा जास्त मतदान होतं, त्यामुळे तुमच्या एकट्याच्या मतावर विजय होत नव्हता, परंतु आता मात्र वार्डातला प्रतिनिधी जिकडे भीमगडाच्या जनतेची शक्ती असेल तो नगरसेवक म्हणून निवडून येणार, एवढी ताकद तुमच्या मतामध्ये आहे। तुम्ही फक्त मनोहर धोंडेला, मयूर नळदकर सारखा एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता नगरसेवक म्हणून निवडून द्या। भीमगडाचा विकास करायचा दिलेला मनोहर धोंडेने दिलेला शब्द मी पाळल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास मी आपल्याला देतो। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आताच आमच्या साहेबराव राशीवंती सांगितलं, संपूर्ण कष्टकरी समाज आहे आणि या कष्टकरी समाजाला कोंबड्या बकऱ्यासारखं विकत घेऊन आम्ही निवडून येतो, अशा हवेमध्ये बस्तीमध्ये पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी उभा आहेत। पण सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 2A मध्ये आमचे ऍडव्होकेट मखदूम भाई या ठिकाणी बसलेत, त्यांची मुलगी शेख नेहा शेख मखदूम या आमच्या उमेदवार आहेत। गोरगरीब जनतेने गरिबाला मतदान दिलं पाहिजे, धनदांडग्याला मत देऊन तुमचा विकास होणार नाही।
गरीबाचं मत हे गरीबाला आलं पाहिजे, तरच तुमची लोकशाही जिवंत राहील, तरच तुमचा विकास होईल, तरच तुमचे प्रश्न संपतील, तुम्हाला विकास दिला जाईल. त्याच पद्धतीनं सर्वसामान्य कुटुंबातला आमचा तिसरा उमेदवार प्रभाग क्रमांक 7B मधून साईनाथ मळगे हे सेवा जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. मी तिन्ही उमेदवाराला उभा टाकून आपल्या मायबाप जनतेला, मतदारांना अभिवादन करून आशीर्वाद मागा असं या ठिकाणी विनंती करतोय. आपणही टाळ्या वाजून त्यांना आशीर्वाद द्या. मी वेगळं तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. वर्षानुवर्ष भीमगडावर राहणारा कष्टकरी समाज, दीनदलित समाज, गोरगरीब समाज काय मिळालं आम्हाला? मी मागच्या वेळी भीमगडावर गल्ली गल्लीत घराघरात फिरलोय. काय अवस्था आहे? माणसं राहू शकतात की नाही अशी चिंता वाटते. अशी परिस्थिती भीमगडावर आहे. जायला कुठे नीट रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, लाईट मिळत नाही. ज्या घरात वर्षानुवर्ष तुम्ही राहता त्या घराची नोंद नगरपालिकेला नाही. घर तुमच्या कष्टाच्या पैशाने उभा केलंय, पण ती मालमत्ता, ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर नाही. कारणं दिली जातात. काय कारणं दिली जातात? त्या भीमगडचा परिसर अनधिकृत आहे. मी काही गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करणार आहे. ज्यांना तुम्ही आलटून पालटून निवडून दिलं, कधी लादणीतला तर कधी गडीवरला, गडीवरला पडला की लादणीतला, लादणीतला पडला की गडीवरला, कधी गडीवरला लादणीतला हातात हात घालून एकत्र. त्यांनी याच्यावर चिखलफेक करायची, यांनी त्याच्यावर चिखलफेक करायची. आमच्या कबरात पडलं. तुमच्या बड्या लोकांच्या भांडणाच्या गप्पा मारून आमच्या गरीबाच्या झोपडीला रस्ता मिळाला काय? तुमची भांडणं सांगून आमच्या भीमगडावर पाणी मिळालं काय? नाही. आणि म्हणून गरीबाची व्यथा गरीबच जाणू शकतो. बाबासाहेबांच्या मताची किंमत आम्हाला कळली पाहिजे. कोणी गडीवरला असेल का माडीवरला असेल, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला असेल का झोपडीत राहणारा माझा गरीब बांधव असेल, प्रत्येकाच्या मताची किंमत सारखी आहे. असं कधी होत नाही की भीमगडावरल्या झोपडीत राहणाऱ्या गरीबाची मताची किंमत 1 आहे आणि लादणीतल्या लोकांच्या मताची किंमत 10 आहे. असं होतंय का? होत नाही. आणि 5 वर्षानंतर, आता 8 वर्षानंतर या भागातल्या जनतेला संधी आलेली आहे. मी 17 वर्ष, 1-2 वर्ष मनोहर धोंडे इथं नाही. 2008 ला मी या लोहा कंधार मध्ये आलो, तेव्हापासून 17 वर्ष मनोहर धोंडे इथंच आहे. जनतेने मला आशीर्वाद दिला काय, नाही दिला काय, तरी गोरगरिबाचे काम करण्यासाठी मनोहर धोंडे तुमच्या दारात, तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात गेली 17 वर्ष, कंधारला बस स्टँडच्या पुढं, लोह्याला तहसीलच्या पुढं 17 वर्ष मनोहर धोंडेचं संपर्क कार्यालय आहे. ज्यांना तुम्ही 10-10 वर्ष आमदार, 5-5 वर्ष खासदार, नगराध्यक्ष काय काय दिलं, त्यांचे संपर्क कार्यालय नाही. त्यांच्यापर्यंत गरीब माणसं जाऊ सुद्धा शकत नाहीत. आणि ज्यांचं कोणीच नाही, जो प्रस्थापित नेत्यापर्यंत जाऊ शकत नाही, तो गरीब माणूस, गरीब कार्यकर्ता मनोहर धोंडेच्या कार्यालयात आल्याच्या नंतर आम्ही त्याची कधी जात विचारली नाही, पात धर्म पंथ विचारला नाही, त्याचा पक्ष विचारला नाही. आलेल्या प्रत्येक गरीबाला सांगितलेलं काम गेली 17 वर्ष मी करतोय. कधीतरी तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल. आज अवस्था अशी आहे की नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, राजकीय पक्षांनी उमेदवार दिले,
मी तुम्हाला विचारणार आहे, कोणी गरीब माणूस उभा टाकायची हिंमत करतोय का? एखादा कोणी झोपडीतला माणूस उमेदवार व्हायची हिंमत करतो का? का करत नाही? राजकीय पक्ष त्याला उमेदवारी देताना नगराध्यक्षाची उमेदवारी द्यायची असेल तर 3 कोटी जमा कर म्हणाले, आणि नगरसेवकाची उमेदवारी द्यायची असेल तर 15 लाख जमा कर म्हणाले. कुठून द्यायचे गरिबांनी? आणि मग पैसेवाल्यांनी जर निवडणुका लढवायच्या होत्या आणि गरिबांनी फक्त मतदानच करायचं होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देऊन आम्हाला मताचा अधिकार का दिलाय? कोणासाठी दिलाय? आणि म्हणून बांधवांनो, या मताची किंमत गरीब माणसांनी जाणली पाहिजे, ओळखली पाहिजे. इथे काम करताना नगराध्यक्षाचे उमेदवार, नगरसेवकाचे उमेदवार जनतेचे जाहीर झालेले आहेत. मनोहर धोंडेंनी फक्त 3च उमेदवार उभा केलेत. उद्या कोणी म्हणेल की 3 उमेदवार निवडून दिल्याने काय होणार आहे? अरे बाबांनो, तुमच्यासारखा पैशाच्या आणि सत्तेच्या मस्तीमध्ये धुंद झालेला हत्ती जेव्हा उडवतो तेव्हा त्या हत्तीला आवरण्यासाठी काय लागतंय? त्याला हत्तीला आवरण्यासाठी आरी लागते, आरी. तुम्ही फक्त आशीर्वाद 3 उमेदवारांना द्या. या कंधार नगरपालिकेमध्ये सत्तेच्या आणि पैशाचा माज आलेला हत्ती जर आमच्या गरिबाच्या झोपडीवर जर बुलडोजर फिरवत असेल, विकास देत नसेल, निवडून गेल्यानंतर कागदावर पैसे आणि भ्रष्टाचार करत असेल, तर मयूर सावकार नळदकर सारखा, साईनाथ बळगे सारखा किंवा शेख नेहा सारखी आमची भगिनी या त्या हत्तीला व्यसन घालण्यासाठी आरणी म्हणून काम केल्याशिवाय राहणार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. तुम्ही विधानसभेला मला मतदान केलंय. नगरसेवक पदाला तुम्ही मतदान केल्यानंतर मयूर सावकार नळदकर निवडून आले तर 1 वर्षाच्या आत भीमगडावरचा विकास मनोहर धोंडे केल्याशिवाय राहणार. मी फक्त बोलतो असं नाही, नाही तर आज परिस्थिती अशी आहे, राजकीय लोकांच्या बोलण्यावर सामान्य जनतेचा विश्वास नाही. का? कारण आहे थापा मारण्याचं काम चालू आहे. निवडणुका आल्या की पैसे वाटायचे, दारू वाटायची, घर बर्बाद करायचे, मतं घ्यायचे आणि निवडून आल्याच्या नंतर 5 वर्ष गरिबाचं रक्त प्यायचं, लूट करायची. अशा प्रकारचा धंदा या ठिकाणी चालू आहे. मी तुम्हाला विचारणारे बांधवांनो, मागच्या निवडणुका आठवा. जसं निवडणूक लागणार आहे म्हणलं की 1-2 महिने अगोदर तुमच्याकडे विकासाचे बोर्ड लावतात आणि त्याच्या फीत कापल्या जातात. लावतात का नाही? काही वेळेला तर रोड करतो म्हणून गिट्टी आणून टाकतात आणि मतदान झालं की गिट्टी भरून येतात. खोटा असेल तर सांगा, काय दिलं आमच्या गरीब जनतेला? आणि हा जो माज आला पैसेवाल्यांना, तो माज उतरवायचा असेल तर तुम्हाला येणाऱ्या 2 डिसेंबरला मयूर सावकार नळदकरचं जे चिन्ह येईल, 26 तारखेला आमच्या उमेदवाराचे चिन्ह येतील. एक तर कब्बसी येईल किंवा सिलाई मशीन येईल, दोन्हीपैकी एक चिन्ह येणार आहे. जे चिन्ह असेल, कब्बसी असेल किंवा सिलाई मशीन असेल, त्या बटनच्या समोर आपण आपली ताकद दाखवा, एकजूट दाखवा, गरिबाची हिंमत दाखवा. तुम्हाला विकास दिल्याशिवाय राहणार नाही. आता खरं तर तुम्हाला 3 मतं करायचे नगरपालिकेला. तिकडून एवढा भाव निघेल, इकडून एवढा भाव निघालाय. निघू द्या, हरामचा पैसा घ्या. कोणाचा किती भाव निघायचा आहे? त्यांनी काही सोयाबीन विकलं नाही, शेतात नांगर हाणला नाही. पैसा तुमच्या नावावर लुटलेला पैसा आहे. सगळ्यांचे पैसे घ्या, परंतु मतदान करताना तुम्हाला ते 3 मतं द्यायचे. 1 मत द्यायचे नगराध्यक्ष पदाला आणि 2 मतं द्यायचे आहेत ते नगरसेवक पदाला. वार्ड क्रमांक 1 मध्ये भीमगडावर जे तुम्हाला मतदान करायचे 3 मतं द्यायचे.
मी तुम्हाला 3 मतं मागत नाही, कारण मला माहिती आहे आम्ही गरीब असलो तर फार इमानदार आहोत. पैसे घेतले का मी विचार करतो बाबा पैसे घेतले द्यावा काही, आणि मग तुमच्यासाठी सुद्धा संधी निर्माण करून देण्यासाठी मी सगळे उमेदवार उभा केले नाहीत. मत 3 द्यायचे, त्यातलं 1 मत नगराध्यक्षाला द्यायचं आहे. नगराध्यक्षाला कोणाला द्यायचंय मत तो तुमचा अधिकार आहे, आमची कसली हरकत असणार नाही. पण 2 नगरसेवकांच्या पैकी बटन दाबताना पहिलं बटन हे कब्बसी किंवा सिलाई मशीनचं दाबा, मग उरलेलं तुम्हाला कोणाला द्यायचंय ते द्या. फक्त 1 मत द्या, आणि तुम्ही दिलेल्या 1 मतावर नगरसेवक निवडून आल्यानंतर विकास कसा असतो, विकास कसा करता येतो हे दाखवून दिल्याशिवाय मनोहर धोंडे राहणार नाही, एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. आता काही ठिकाणी ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी काय केलं ही मी वेगळं सांगायची आवश्यकता आहे का? अरविंद नायगे असतील, प्रताप चिखलीकर असतील, तर आणखी कोणी असेल, सगळे हातात हात घालून एका ताटात भ्रष्टाचार खातात. 5 वर्ष तुम्हाला विचारत नाही, मिळून मिसळून खातात, आणि निवडणूक आली हे त्याच्यावर टीका करताय, ते ह्याच्यावर टीका करताय. आम्हाला गरीबाला वाटतं यायचं लईच भांडण चाललंय, पण बांधवांनो यांचं भांडण नाही, समजून घ्या. यांच्यापेक्षा फाशी पारडे बरे. फाशी पारडे नावाची एक जमात आपल्याकडे असते, आणि तुम्हाला माहिती आहे फाशी पारडे हे शेतात, उन्हाळ्यात, रानात, वनात ससे पकडतात. एका आंब्याच्या झाडाखाली एका सुडक्यावर बसून भाकरी खातात, आणि अर्धे फाशी पाडे इकडे जाळं लावतात, अर्धे फाशी पाडे तिकडे जाळं लावतात. आणि ससे म्हणजे आमचे गोरगरीब माणसं, मतदार ससे हुसकवतात. अर्धे ससे त्याच्या जाळ्यात, अर्धे ससे याच्या जाळ्यात, दोघे एकत्र झाडाखाली बसून वाटून खातात. असल्या लोकांना मत वर्षानुवर्ष तुम्ही दिलं ना, काय मिळालं आमच्या गरीबाला? मिळाला का भीमगडाला विकास? निवडून आल्याच्या नंतर विकासाच्या नावाने गप्पा मारायच्या, निवडणूक जवळ आली की बोर्ड लावायचा आणि आम्हीच दाखवायचं की हा रस्ता आता काम सुरुवात झाले. आता सांगितलं चाललंय कंधारमध्ये आमदारांनी 11 कोटी आणले, बोर्ड लावले जागोजाग. 2 डिसेंबरचं मतदान झालं की बोर्ड काढून जमा करतात. पुन्हा 5 वर्ष तुमच्याकडे आमच्याकडे बघत नाही, आणि मग कारण दिली जातात. भीमगडावर रस्ता करता येत नाही, भीमगडावर विकास करता येत नाही, भीमगडावर पाणी देता येत नाही, भीमगडावरच्या गरीबाच्या घराला नगरपालिकेला नोंद घेता येत नाही. कारण दिलं जातंय की इथं आरक्षण पडलंय. म्हणतात का नाही सांगा? आरक्षण पडलंय. अगोदर आरक्षण नळगेच्या जमिनीवर होतं, ते लुंगारेंनी काढलं, किंवा लुंगारेंनी नळगेच्या जमिनीवर आरक्षण टाकलं, नळगेंनी तिथलं काढलं, लुंगारेच्या जमिनीवर टाकलं. आणि मग हे दोन्ही प्रस्थापित शहाणे माणसं आहेत, आपसात भांडू नये म्हणले, आपण आपल्यात भांडू नये. दोघांनी मिळून दोघांच्या जमिनीवरचं आरक्षण उठवलं आणि तुमच्या गरीबाच्या भीमगडावर टाकलं. आणि कारण दिली जातात. भीमगडावर विकास करता येत नाही, रस्ता करता येत नाही, पाणी देता येत नाही, कारण इथं आरक्षण आहे. जिथं आपण सभा घ्यायलो ही जागा भीमगडापासून ही काय पाकिस्तानमध्ये आहे? मध्ये रोडच आडवा आहे ना, रोडच आडवा आहे ना, रोड आडवा आहे, तिकडे भीमगड आहे. भीमगडावर आरक्षण आहे म्हणून रस्ता करता येत नाही.
आणि रोड वलांडला उजवीकडे आलं की बापाचं नाव आहे, पैसाच पैसा, विकासच विकास आहे. किती बनवाबनवी करणार? आमच्या गरीब मायमाऊलींना, माता बहिणींना, तरुण कार्यकर्त्यांना मला विनंती करायची, बांधवानो, एकदा फक्त तुम्ही मयूर सावकार दळतकरला निवडून द्या. या गेंड्याला येसन घालून तुमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. निधी कसा आणायचा, कुठून आणायचा, ते मनोहर धोंडेला सांगायची आवश्यकता नाही. फक्त प्रतिनिधी पाहिजे. प्रतिनिधी नसेल, निवडून आलेला जर नगरसेवक नसेल, तर मनोहर धोंडेची इच्छा असली तरीही सरकारचा निधी आणता येत नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांना बघितलं ना, सगळ्यांना संधी दिली. एकदा मनोहर धोंडेच्या म्हणण्यावर तुम्ही मयूर सावकार नळदकरचं बटन दाबून निवडून आणा. भीमगडाचा विकास करण्याची जबाबदारी मनोहर धोंडे घ्यायला तयार आहे. आता येताना प्रचाराला सगळ्या पक्षाची लोक येतील, गप्पा मारतील. ते असं बोलून गेला धोंडे, काय त्याच्या हातात आहे? तुझ्या बापाच्या घरी पण सत्ता नाही, बाबासाहेबांची राज्यघटना आहे, कायदा सगळ्यांना सारखा आहे. आणि म्हणून या कायद्याचं राज्य या ठिकाणी आहे. फक्त लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून तुम्ही एक नगरसेवक द्या. कोण्या नगराध्यक्षाला विचारायची गरज नाही, आमदाराला विचारायची गरज नाही, खासदाराला विचारायची गरज नाही. तुमचा विकास मनोहर धोंडे केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या शुभम घोडकेंनी उल्लेख केला म्हणून आठवलं म्हणून सांगतो. माझं गाव शेजारी शेवडी बाजीराव आहे आणि या शेवडीमध्ये माझा पुतण्या सरपंच आहे, त्याचा उल्लेख केला त्यांनी. आमदार माझा नाही, खासदार माझा नाही, सत्ता माझ्या पक्षाची नाही, सगळे मला तुटून पडून विरोध करतात, तरी सगळ्याला पुरून उरलो आणि एका गावामध्ये 50 कोटी रुपये आणलेले. का आणलं? तर ग्रामपंचायत ताब्यात आहे, निवडून दिलेल्या लोकांनी. जाऊन बघा, जिथं तालुका असलेल्या कंधारला सुद्धा रस्ता नाही, तसा 60 फुटाचा डिवायडर टाकून लाइटिंग टाकलेल्या रस्त्याचं काम चालू आहे, खेड्यामध्ये चालू आहे. सगळं करता येतं, नियत पाहिजे, करण्याची दानत पाहिजे. यांना करायचं काहीच नाही, तुमच्या नावावर आणायचं, मुळी सगळं उपटून खायचंय. झाड लावलं आणि फळ तोडून खाल्लं तुम्ही समजू शकतो, पण बांधवाला हे मुळी सगळंच खाले आणि म्हणून भीमगडावर विकास झाला नाही. माझा साधा प्रश्न आहे, यातच आपल्याला सांगितलं, जर भीमगडावर आरक्षण असेल तर रोड ओलांडलेल्या त्याच्या बापाच्या नावाला का आरक्षण नाही? इथं कसा निधी आला आणि विकास झाला, चकाचक चमकायला लागलं. जर इथं होत असेल तर बाजूला डाव्या हाताला का होत नाही? आणि म्हणून हे होऊ शकतंय, पण करायचं नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, कंधारमध्ये मी वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का? 1 वर्षाच्या अगोदर ह्याच बसस्टँडच्या समोर मनोहर धोंडेचं संपर्क कार्यालय आहे. सगळीकडे 5 वर्ष फिरून 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 व्यापारी थकले आणि कधी नव्हे ते त्यांना वाटलं जाऊन तर बघू. माजी आमदारांना आजी आमदारावर टीका करायची, आजी आमदारांना माजी आमदारावर टीका करायची. त्यांनी म्हणायचं ह्यांनी दुकानं पाडले, ह्यांनी म्हणायचं त्यांनी दुकानं पाडले. तुमचा कलगीतुरा बघून आमच्या गरीबाचं पोट भरत नाही. आणि मग सगळीकडे फिरून जेव्हा या ठिकाणचे व्यापारी मनोहर धोंडेच्या कार्यालयात आले, बांधवाडून विषय समजून घेतला आणि विषय समजून घेतल्याच्या नंतर मी त्यांना विश्वास दिला, कायद्याच्या बाजूला आहे, आमदाराचा विरोध राहू द्या, कुण्या भालदाराचा विरोध राहू द्या, मनोहर धोंडे तुमचे दुकानं बसवल्याशिवाय राहणार नाही. मी शब्द दिला. व्यापारी सुद्धा ठामपणे भूमिका घेऊन राहिले. आमदार चिखलीकरांनी चमचे पाठवले आणि त्याच्याकडे काय होणार आहे ते काय ग्रामपंचायतचा सदस्य बी नाही, माझ्याकडे आम्ही करून देतो. 5 वर्ष काय गाजर गवत उपटलं का?
काय केलं 5 वर्ष? अरे व्यापाऱ्यांनी सुद्धा ठाम भूमिका घेतली आणि मित्र हो, टोकाचा विरोध केला. सत्ता त्यांच्या पक्षाची होती, आमदाराच्या, स्थानिक आमदार होता, सगळे प्रस्थापित विरोधात होते. तरीही मनोहर धोंडेने दिलेला शब्द पाळला आणि तुमच्या कंधारमध्ये 270 दुकानं जे दिसतात ते मनोहर धोंडेमुळे आहेत. मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. छातीवर हात ठेवून विचारा त्यांना. आणि नियमानं दुकानं दिली, त्यांची जात धर्म विचारला नाही. मित्र हो, इथं सुद्धा भीमगडावर किंवा बस स्टँडच्या पाठीमागचा भाग लाज वाटते आम्हाला फिरताना. मुख्य भाग आहे, माणसाला हिंडता येत नाही, रस्ता नाही. बांधव विकास कुठंच दिला नाही. आणि मग सुपाऱ्या घेऊन बड्या लोकांची एकमेकाची सेटिंग आहे. ह्या पक्षाचा आणि त्या पक्षाचा सुद्धा नाही, सगळे मिळून मिसळून खातात. तिथून तुझा निवडून आणायचा, इथून माझा निवडून आणायचा. कुठं कोण्या पक्षाचा कमकुवत उमेदवार द्यायचा ते गणित मांडून. मी आपल्याला विनंती करणार आहे, काही पैसेवाले उमेदवार वार्ड नंबर 1 मध्ये अचानकपणे वार्डात राहत नसताना सुद्धा पैशावर दारूवर आम्ही विकत घेऊ शकतो या विचारानं इकडे आयत्या वेळी उमेदवार आलेत. तुम्ही त्यांना मतदान करणार आहात का? हे सुगी करायला पालकरी जसे असतात ना, माहिती आहे आपल्याला, गुडे करू म्हणतात आपल्याकडे खेड्यामध्ये. सुगी आली की पाल घेऊन निघतात. त्या गावाला पाल ठोकायचा, तिथली सुगी करायची, तिथला उपटायचा, दुसऱ्या गावाला ठोकायचा. तसं या वार्डात नसलेला उमेदवार मयूर सावकार नळदकरच्या विरोधामध्ये तुम्हाला पैशाच्या दारूच्या बळावर विकत घेतो, त्या भावनेने उमेदवार झालेत, आयत्या वेळी आलेत. मयूर सावकार नळदकर खालच्या भागामध्ये विचारा, गेली अनेक वर्ष समाजसेवी भावनेने काम करणारा एक तरुण कार्यकर्ता आहे. आणि मी आपल्याला सांगतो, मयूर सावकार निमित्त आहे. तुम्ही मत द्या आणि मयूर सावकार नळदकरला निवडून द्या. विकासाला जबाबदार मनोहर धोंडे राहणार आहे. आणि हा विकास करताना कंधारमध्ये पिण्याचं पाणी नाही, साईनाथ तुम्ही उल्लेख केला. इकडे पाण्याची टाकी उभा केली, नळाला पाणी आले का? हो, टाकी तर उभा आहे. तुमच्या कंधार शहराच्या नावावर कोट्यावधी रुपये नळ योजना झाली म्हणून उचलून खाल्लेत. तुमच्या भीमगडावर रस्ते केलेत म्हणून पैसे उचलून खाल्लेत. अनेक भागामध्ये शहरामध्ये फक्त बोर्ड लावले, फोटो पाठवले, पैसे उचलले. तसेच बोर्ड तुमच्या भीमगडावर मागच्या महिना 15 दिवसात लागले असतील ना? लागलेत का काही? मग हे बोर्ड फक्त महिनाभर आहेत, महिन्याच्या नंतर बोर्ड उपटून देणार आहेत. मी काही बोर्ड लावत नाही, मी काही नेता नाही, मी काही थापाड्या नाही, मी काही पैसेवाला गडीवरला माडीवरला नाही. मी तुमच्यातला आहे. तुम्हाला माझा शब्द आहे की भीमगडावरून एकजुटीनं म्हणतोय मी, अर्धे इकडे पाव तिकडे पाव, इकडे नाही, एकजुटीनं माता भगिनी तरुण कार्यकर्ते आबाल वृद्ध ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक यांना माझी हात जोडून विनंती आहे. भीमगडावरून जे 500-550 मतदान आहे, पाय ठेवू दे नका. ज्यांनी तुम्हाला थापा मारल्या ना त्यांना पाय ठेवू दे नका. आणि फक्त एकदा एकजुटीनं तुम्ही मयूर सावकार नळदकरचं बटन दाबून निवडून आणा. विकास जर नाही दिला तर पुन्हा मनोहर धोंडेला सुद्धा पार्श्वभागावर लात मारून हाकलून द्या. ती धमक तुमच्यात असली पाहिजे. का नाही? लोकशाही आहे. आणि सरकार कोणाचं असेल, आमदार खासदार कोणी असेल, तुम्ही फक्त एक नगरसेवक भीमगडावर निवडून द्या. खालच्या भागामध्ये माय मावल्या आमचे ज्येष्ठ नागरिक सुशिक्षित वर्ग सगळा एकजुटीनं मयूर सावकार नळदकरच्या पाठीमागे उभा आहे. तशीच ताकद आमच्या मायमावल्या गोरगरीब जनताची भीमगडावर राहते.
कष्टकरी जनता जी भीमगडावर राहते, तुम्ही सुद्धा फक्त एक प्रयोग करा, एकदा फक्त तुम्ही निवडून देऊन बघा. जर विकास नाही केला तर पुन्हा आम्हाला सुद्धा संधी देऊ नका. ही ताकद तुमच्या मतामध्ये आहे. आणि ते करण्यासाठी मी उल्लेख केला की तुमच्या भीमगडावर आरक्षण आहे असं सांगितलं जात आहे. किती लोक जाणकार आहेत मला माहिती नाही. ते आरक्षण आलं कुठून, कोणी आणलं? आता जे दोघं एकमेकाच्या विरुद्ध लढाई करावं असं दाखवालेत ना, हेच नळगे आणि लुंगारे, ह्या दोन्ही गडीवरल्या माडीवरल्या लाटणीतल्या लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या जमिनीवरचं आरक्षण उठवलं आणि तुमच्या भीमगडावर टाकलं. म्हणून तुम्ही बेवारस घरामध्ये राहतात, म्हणून तुमची घरं नगरपालिकेला लागली नाहीत, म्हणून तुम्हाला अधिकार मिळालेला नाही. तो अधिकार देण्यासाठी आरक्षण असेल तर तुम्हाला मत मागायचा अधिकार आहे. माझ झाल्यावर बोलू. भावना एकदम रास्त आहे, त्यांची भावना रास्त आहे, परंतु बांधवांनो त्यांचं म्हणणं काही खोटं नाही. आरक्षण आहे तर आरक्षणावर राहणाऱ्या गरिबाचे मत पाहिजे, पण आरक्षण आहे म्हणून विकास द्यायचा नाही. हे किती दिवस चालणार आहे? आणि म्हणून बांधवांनो आपण सगळे जर एकजुटीने उभा टाका. काही घाबरायची आवश्यकता नाही, काही बिघडत नाही. तुम्ही आम्ही कष्ट करतो. काही कोणाचे 2 रुपये निवडणुकीत घेतल्याने 2 दिवस दारू पिल्याने आमच्या संसाराला जन्मभर पुरत नाही. एकदा फक्त मनोहर धोंडेच्या उमेदवाराला मतदान करून निवडून द्या. तुमचा विकास मी केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्याला दिला. दुसरा आमचा सामान्य कार्यकर्ता वार्ड नंबर 7 मध्ये साईनाथ मळगे सारखा गोर गरीब कुटुंबात राहणारा परंतु निष्ठावान भावला. कुणा बड्या लोकांना घाबरायची आवश्यकता नाही, घाबरायची आवश्यकता नाही हे मी सांगायची गरज नाही. ज्याला मनोहर धोंडेचं लेबल लागलंय त्याच्याकडे वाकडी नजर करून बघण्याची पण हिंमत कोणाची नाही. आणि मग तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही. ताकदीने एकजुटीने स्वाभिमानाला सगळी गरीब जनता एकत्र या आणि या भीमगडावरच्या जनतेचा एकजुटीचा एल्गार पुकारा. दिनदलित ओबीसी सगळ्यांची एकजूट दाखवा आणि मयूर सावकार नळदकर, साईनाथ मळगे, शेख नेहा यांचे जे चिन्ह येणार आहे 26 तारखेला चिन्ह येईल. चिन्ह आपलं कब्बसी 99% कब्बसी येणार आहे, पण अधिकृत आल्याशिवाय सांगतात ते. पण दोन्ही पैकी एक चिन्ह येणार आहे. एक तर कब्बसी येईल किंवा सिलाई मशीन येईल. जे चिन्ह येईल ते तुमच्या घरापर्यंत आपले उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचवतील. तुम्हालाही मी विनंती करेल, आपणही आपल्या गल्लीमध्ये घराघरामध्ये मयूर सावकार, साईनाथ मळगे, शेख नेहा यांच्या चिन्हाचा प्रचार करा आणि 2 डिसेंबरला एकजुटीने तुम्ही मतदान करा. भीमगडाचा कायापालट करणं आणि या ठिकाणचं आरक्षण उठवण्याची जबाबदारी तुमची. घरं नगरपालिकेला लावून देण्याची जबाबदारी तुमच्या. भीमगडावर रस्ते करण्याची जबाबदारी, भीमगडावर पाणी देण्याची जबाबदारी ज्यांनी तुमच्या नावावर टाकी बांधून फक्त भुलवा उभा केलाय असे भ्रष्टाचारी लोक जे आहेत त्यांना कायद्याचा धाक मनोहर धोंडे दाखविल्याशिवाय राहणार नाही आणि विकास तुमच्या दारात आणल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मायमावल्या गोरगरीब तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ समाज बांधव भीमगडावरचे असतील, शहरातले असतील किंवा वार्ड नंबर 2 मधले असतील, वार्ड नंबर 7 वरचे असतील, सगळ्यांनी सेवा जनशक्ती पार्टीच्या उमेदवाराच्या बटनवर आपण बटन दाबून आशीर्वाद द्या. सत्ता त्यांची येऊ द्या, नगराध्यक्ष कोणाचाही होऊ द्या. माझे 3च नगरसेवक जर आले, जसं मेढ होतो ना बैल फिरवतात तसे हे बैल नाही फिरवले तर माझं नाव बदलून टाका एवढा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय भीम.